नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण लॉंग अँड शॉर्ट स्टिच वापरून पान कसं भरायचं ते शिकणार आहोत। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी इथे दोन पानांचे शेप आखून घेतलेले आहेत। आतमध्ये लहान आहे, बाहेर मोठा आहे। मी आतल्या पानांच्या मधल्या रेषेवर स्टिच टाकतेय, नंतर पुढच्या पॉइंटला स्टिच टाकतेय, नंतर बाहेरच्या पानाच्या पॉइंटवर मी स्टिच टाकतेय व आता मी हे खाली ओढून घेणार आहे। पुन्हा मी इथे लॉक स्टिच टाकणार आहे, एक स्टिच, त्याच्यानंतर लॉक स्टिच। आता मी पुन्हा उजव्या बाजूला स्टिच टाकतेय। मी इथे बाहेरच्या आतल्या पानावर स्टिच टाकते, त्याच्यानंतर बाहेरच्या पानावर स्टिच टाकते। बाहेरच्या पानावर स्टिच टाकताना दोन स्टिचच्या मध्ये थोडं अंतर जास्ती ठेवायचं आहे। बाहेरचं पान मोठं आहे त्याच्यामुळे ते लवकर कव्हर होणार नाही, आतलं कव्हर होऊन जाईल, त्यामुळे बाहेरच्या पानामध्ये जास्त अंतर ठेवायचं आहे। आपण जी बटन होल स्टिच मध्ये लॉंग अँड शॉर्ट स्टिच घातली होती ती स्टिच ही आहे। अशा पद्धतीने आपली लॉंग अँड शॉर्ट स्टिच पानामध्ये भरून झालेली आहे। मी इथे साइडला चेन स्टिच टाकून घेतीये। तुम्ही मनी किंवा चेन स्टिच टाकू शकता, त्याच्यामुळे अजून चांगली फिनिशिंग दिसेल। अशा पद्धतीने आपली लॉंग अँड शॉर्ट स्टिच पूर्ण झालेली आहे। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये।